Hello students, today we are going to see to clear two questions. Question: explain the classification of degrees of freedom with the help of an example. आता हे डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असतात किंवा त्याचं एक क्लासिफिकेशन 3 टाईपच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. क्लासिफिकेशन म्हणजे टाइप्स. तर एक्सप्लेन द क्लासिफिकेशन ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम विथ द हेल्प ऑफ एन एक्झाम्पल सहित क्लिअर करा, एक्सप्लेन करा. आणि दुसरा क्वेश्चन आहे फॉर अ डायटोमिक, बघू तो नंतर बघू. फर्स्ट विल क्लिअर दिस क्वेश्चन. तर क्लासिफिकेशन ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम विथ द हेल्प ऑफ एन एक्झाम्पल. डिग्रीज ऑफ फ्रीडम किती टाईपच्या आहेत आणि कशा मोजायच्या? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हे दोघं क्वेश्चन एक्झामला येणार नाहीत, परंतु तुम्हाला त्या कशा डिटरमाइन करायच्या ही पूर्ण आयडिया आज येणार आहे की जी पुढच्या टॉपिकला लागणार आहे. आणि म्हणून मला हे दोघं टॉपिक घ्यावे लागत आहेत. म्हणजे ॲक्च्युली डिग्रीज ऑफ फ्रीडम आपण पाहिलं तरी पण तुमची एकदम कन्सेप्ट क्लिअर झाली नसेल, तर इथं एकदम टोटल कन्सेप्ट क्लिअर व्हायलाच पाहिजे. तर बघा, तर डिग्रीज ऑफ फ्रीडम याला शॉर्टमध्ये DOF डिग्रीज ऑफ फ्रीडम असं लिहिलं तरी चालेल. शॉर्ट फॉर्म. डिग्रीज ऑफ फ्रीडम कॅन बी क्लासिफाईड ॲज. तर 3 टाईपच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. पहिली डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम, DOF मीन्स डिग्रीज ऑफ फ्रीडम. सेकंड आहे रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आणि थर्ड आहे व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. आता कोणाला कोणत्या डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात? कोणाला फक्त ट्रान्सलेशनल असतात, कोणाला रोटेशनल प्लस ट्रान्सलेशनल असतात, कोणाला तिघही असतात, कोणाला फक्त ट्रान्सलेशनल असतात. तर ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहे. समजलं? मग डिग्रीज ऑफ फ्रीडमचे 3 क्लास आहेत: ट्रान्सलेशनल, रोटेशनल आणि व्हायब्रेशनल. आता या तिघांचा अर्थ क्लिअर माहिती असणे गरजेचे आहे. ट्रान्सलेशनल म्हणजे जेव्हा एखादी वस्तू सरळ, when any body is in a linear motion, in a straight line motion, then the body is translating from one place to another place. So for that we consider this motion as a translational motion. And if the body is rotating about any axis, we have seen in second chapter that rotational motion. The rotational, that body have rotational degrees of freedom, and some bodies are vibrating about their mean position, kampana gati. They are vibrating about their mean position. That motion, vibrational motion. And due to these 3 types of motion, these are nothing but motions: translational motion, rotational motion and vibrational motion. So due to these 3 motions, that a molecule of a gas have 3 types of energies. Now let us see. Consider for example O2 or N2 molecule. O2 means oxygen, 2 atoms of oxygen that forms a oxygen molecule, O2 or N2. You can use here nitrogen, here oxygen we have taken. These are the diatomic molecules. Consider for example O2 or N2 molecules with the 2 atoms lying along the x-axis. दोघं ॲटम ऑक्सिजन मॉलिक्यूलचे कसे आहेत? लाईंग म्हणजे पडलेले आहेत. अलॉंग द x-axis, x-axis वर ते आहेत. आता बघा, आपल्याला हे माहित आहे, वी नो दॅट x, y, z आर द 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस. x ला y आणि z दोघेही परपेंडिक्युलर आहेत. y ला x आणि z दोघेही परपेंडिक्युलर आहेत. हा कॉर्नर आहे एखाद्या रूमच्या असे. तर हे 3 ॲक्सेस म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत आणि दिस मॉलिक्यूल इज लाईंग अलॉंग द एक्स ॲक्सिस. इट्स मॉलिक्युलर ॲक्सिस इज द एक्स ॲक्सिस. मॉलिक्युलर ॲक्सिस कोणाला म्हणायचं? जो ॲक्सिस त्या
ऍटम्सला जॉईंट करतो बॉन्डने, तो ऍक्सिस म्हणजेच मॉलिक्युलर ऍक्सिस. समजलं? किती आहेत डिग्रीज ऑफ फ्रीडम? 3. ट्रान्सलेशनल, रोटेशनल अँड व्हायब्रेशनल. एक एक्झाम्पल कन्सिडर करतोय आपण, ऑक्सिजन मॉलिक्यूल और नायट्रोजन मॉलिक्यूल. N2 means nitrogen with the two atoms lying on the x-axis or along the x-axis. तर त्याचे दोघे ॲटम ऑन द एक्स ॲक्सिस आहेत, म्हणजे त्याच्या मॉलिक्युलर ॲक्सिस हा एक्स ॲक्सिस आहे. द मॉलिक्युल्स हॅव 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. मग असा मॉलिक्यूल जो असेल त्याला 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत. आता 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम कसं काय 3? तर आता सपोज हा पण एक ऑक्सिजन ॲटम आहे, हा ऑक्सिजन ॲटम आहे आणि हा त्यांच्यामधील बॉन्ड आहे. तर हा एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस असा असेल, हा एक्स ॲक्सिस आहे त्याला परपेंडिक्युलर वाय ॲक्सिस, दोघेही हॉरिझॉन्टल आहेत. X is also horizontal, Y is also horizontal, and another Z which is perpendicular to both. तो Z axis असा आहे. ओके, तर तिघांची सिच्युएशन कळली. आणि मग आता इथला जो या दोघांचा सेंटर पॉइंट येईल, दॅट इज सेंटर ऑफ मास पॉइंट, सेंटर ऑफ मास CM. तर आता याला 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. बघा हे तिघ प्रकार आपण क्लिअरली बघणार आहेत. तर 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. हाऊ 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम दिस molecule have? O2. Consider that these are the oxygen atoms too, bonded with some bond and lying along the x-axis. Y-axis is perpendicular to the x-axis. Both axes are horizontal and Z is perpendicular to both x as well as y-axis. Z is perpendicular. Okay. आता ट्रान्सलेट होईल हा मॉलिक्यूल. 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत, म्हणजे 3 चान्सेस आहेत त्याला मूव्ह व्हायला. डिग्रीज ऑफ फ्रीडम, फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, तर त्याला मूव्ह व्हायला 3 चान्सेस आहेत. 3 डायरेक्शनला तो मूव्ह होऊ शकतो. कसा? एक्स डायरेक्शनला जाऊ शकतो, येऊ शकतो. झाली 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम. हिला ट्रान्सलेशनल मध्ये गणती करता येईल. वी कॅन काउंट दिस डिग्रीज ऑफ फ्रीडम इन ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. एक्स ॲक्सिसला तो जाऊ येऊ शकेल. आता वाय कसा ॲक्सिस आहे आपण असा ट्रेट करतोय समजण्यासाठी. बघा, तर तो असा पण जाऊ शकतो, असा पण येऊ जाऊ शकतो, म्हणजे त्याला वाय डिग्रीज ऑफ फ्रीडम पण आहे. आणि झेड डिग्रीज ऑफ म्हणजे दुसरी डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे अलॉंग द वाय ॲक्सिस. पहिली डिग्रीज ऑफ फ्रीडम कोणती होती? अलॉंग द एक्स ॲक्सिस. दुसरी डिग्रीज ऑफ फ्रीडम होती अलॉंग द वाय ॲक्सिस. आणि तिसरी डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे अलॉंग द झेड ॲक्सिस. टू अँड फ्रो. ओके, मग ह्याला 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. ट्रान्सलेशनल मोशन 3 प्रकारे आपण त्याची घडवू शकतो, म्हणून त्याला 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत. पण त्या कोणत्या टाईपच्या आहेत? 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत. समजलं की नाही? बघा, समजण्यासाठी परत, एक्स जाणे, एक्स डायरेक्शनला जाणे येणे, पण एक्सलाच. वायला जाणे येणे, झेडला जाणे येणे. ओके, म्हणून याला 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत. पण त्या कोणत्या टाईपच्या आहेत? ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. समजलं? आय थॉट आय हॅव क्लिअर्ड इट. आता हा जो मॉलिक्यूल आहे, हीच सिच्युएशन मी ॲक्च्युअलमध्ये दाखवतोय. इन ॲडिशन म्हणजे ह्याला जोडून अजून त्याला चान्सेस आहेत. कोणते? तर बघा, इन ॲडिशन द डायटॉमिक मॉलिक्यूल कॅन रोटेट अबाउट इट्स सेंटर ऑफ मास. तर अजून याच्या व्यतिरिक्त तो डायटॉमिक मॉलिक्यूल सेंटर ऑफ मासच्या अबाउट, भोवती फिरू शकतो. इन 2 डायरेक्शन्स, 2 डायरेक्शनच्या अराउंड तो फिरू शकतो. कोणती डायरेक्शन? आता लक्ष द्या, पक्क लक्षात ठेवा. एक्स ॲक्सिस असा आहे,
वाय ॲक्सिस असा आहे, झेड वर आणि खाली असा परपेंडिक्युलर. आता तो कोणत्या ॲक्सिस भोवती अजून रोटेट होऊ शकतो. आता रोटेशन आणि ट्रान्सलेशनल. ट्रान्सलेट म्हणजे जाणे, एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणे, स्थलांतर. आता रोटेशन म्हणजे फिरणे. आता हा मॉलिक्यूल असा फिरेल म्हणजे दोघे ॲटम्स असे फिरू शकतील. कोणत्या ॲक्सिस भोवती? वाय आणि झेड. तर बघा, कारण तो एक्सला फिक्स आहे. In addition, the atomic molecule can rotate about its center of mass in two directions that are perpendicular to its molecular axis. या ट्रान्सलेशनल मोशन व्यतिरिक्त तो अजून दोन ॲक्सिसच्या अराउंड फिरू शकतो की जे त्या मॉलिक्यूलच्या मॉलिक्युलर ॲक्सिसला परपेंडिक्युलर असतील. त्यांच्या अराउंड तो रोटेट होऊ शकतो. आता मॉलिक्युलर ॲक्सिस कोणता घेतलाय आपण? एक्स. मग तो कोणत्या ॲक्सिसच्या अराउंड रोटेट होऊ शकतो? हा वाय आहे. कसा रोटेट होऊ शकतो? असा रोटेट होऊ शकतो तो वायच्या अराउंड. जस्ट अ मिनिट. तर तो वायच्या अराउंड, हा वाय ॲक्सिसच्या अराउंड तो रोटेट होऊ शकतो. आणि झेडच्या अराउंड कसा रोटेट होईल? हा झेड ॲक्सिस आहे, त्याच्या अराउंड तो असा रोटेट होईल. आणि वायच्या अराउंड कसा रोटेट होईल? असा रोटेट होईल. ओके. म्हणून हे 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम त्याला रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत. समजलं की नाही? कारण हा मॉलिक्युलर ॲक्सिस आहे. वाय x axis we have considered as a molecular axis, and y is perpendicular to the x axis, and z is also perpendicular to the x axis, or both x and y are horizontal while z is perpendicular to the horizontal. मग तो कसा फिरू शकेल? त्याच्या मॉलिक्युलर ॲक्सिस असा आहे. बॉन्ड म्हणजेच ॲक्सिस, म्हणजे दोघा ॲटम्स मधून जाणाऱ्या इमेजनरी लाईनला आपण ॲक्सिस म्हणणार. तर तो एक्सच्या एक्स असा असेल तर वायच्या अराउंड कसा फिरेल? हा वाय ॲक्सिस आहे, तर कसा फिरेल? वायच्या अराउंड कसा फिरेल? तर हा जो वाय ॲक्सिस आहे तर तो असा वायच्या अराउंड व्हर्टिकल फिरेल. आणि झेडच्या अराउंड, झेड असा व्हर्टिकल आहे तर तो मॉलिक्यूल असा हॉरिझॉन्टल फिरेल. ओके. मग हे 2 ॲक्सिसच्या अराउंड तो जेव्हा फिरेल त्याला ॲडिशनल थोडी अजून एनर्जी आहे. तर बघा, the diatomic molecules therefore said to possess 2 additional degrees of freedom, for example, which 2 rotational degrees of freedom. त्याला अजून 2 additional degrees of freedom आहेत ने, त्या 2 कोणत्या? तर y आणि z च्या अराउंड तो रोटेट होऊ शकतो. मग त्याला काय म्हणायचं आपण? रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. त्याला 2 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत. आणि ट्रान्सलेशनल किती होत्या? 3. मग झाल्या किती एकूण? 3 + 2 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. पण 3 कोणत्या? ट्रान्सलेशनल. 2 कोणत्या? रोटेशनल. ओके. आता इफ द मॉलिक्युल्स आर कन्सिडर्ड टू बी रिजिड. आता याच्यात मॉलिक्युल्स मध्ये 2 प्रकार आहेत, रिजिड आणि नॉन रिजिड. रिजिड म्हणजे काय? त्यांच्या बॉन्ड इतका घट्ट असेल, इतका फिक्स असेल की ते मॉलिक्युल्स असे व्हायब्रेट होणार नाहीत. रिजिड, घट्ट. रिजिडचा मी अर्थ सांगितलेला आहे, न तुटणारी, न फुटणारी बॉडी, किंवा लोकेशन त्या बॉडीच्या पॉइंट्स लोकेशन चेंज न करणारी बॉडी, तिला म्हणतात रिजिड बॉडी. मग काही मॉलिक्युल्स रिजिड असतात, काही नॉन रिजिड असतात. रिजिड म्हणजे काय? या बॉन्डचं हे डिस्टन्स, ॲटम्स मधलं डिस्टन्स, इंटर ॲटॉमिक डिस्टन्स नेवर गोइंग टू चेंज. दॅट मॉलिक्यूल इज कॉल्ड एज rigid molecule. And if the distance is going to change somewhat, not more, very small distance, because the atoms are vibrating about their main position. त्यांच्या पोझिशनच्या आजू आणि बाजूला ते व्हायब्रेट होत असतात. कंपन गती, इन मराठी. मग याच्यात 2 भाग आहेत अजून. रिजिड असेल तर
कोणत्या कोणत्या डिग्रीज ऑफ फ्रीडम कन्सिडर करायच्या आणि नॉन रिजिड असेल तर काय करायचं. नॉन रिजिडसाठी पुढच्या टॉपिकमध्ये आहे, पण आता रिजिडसाठी बघूया बघा. इफ द मॉलिक्युल्स आर कन्सिडर्ड टू बी रिजिड, रिजिड म्हणजे भक्कम, म्हणजे त्यांच्यामधलं हे डिस्टन्स नेव्हर गोइंग टू चेंज. समजलं. इफ द मॉलिक्युल्स आर कन्सिडर्ड टू बी रिजिड देन द टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ डायटॉमिक मॉलिक्युल्स आर. जर तो रिजिड असेल तर त्याला टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम 3+2 म्हणजे 3 ट्रान्सलेशनल आणि 2 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. समजलं. जर मॉलिक्यूल रिजिड असेल तर त्याला टोटल 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. हाऊ 3 ट्रान्सलेशनल प्लस 2 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. आता ट्रान्सलेशनल समजलं की नाही. मग ट्रान्सलेट होणे म्हणजे अलॉंग एक्स ॲक्सिस इट इज मूव्हिंग हिअर अँड देअर. अलॉंग वाय ॲक्सिस इट इज मूव्हिंग हिअर अँड देअर. अलॉंग झेड ॲक्सिस इट इज मूव्हिंग up and down. So 3 degrees of freedom. And another rotational degrees of freedom, if the molecular axis is considered along the x-axis, then it can move along the it can rotate around the y-axis in this way, and it can rotate along the z-axis because z is perpendicular. So around that axis, z-axis, the molecule can rotate in this manner. Now here, okay. आता however, तरी पण रियल मॉलिक्युल्स कंटेन कोव्हॅलंट बॉन्ड्स. रियल मॉलिक्युल्स मध्ये तर कोव्हॅलंट बॉन्ड जास्त असतात. बॉन्डचे 2 टाईप तुम्ही इलेक्ट्रोव्हॅलंट आणि कोव्हॅलंट. इलेक्ट्रोव्हॅलंट इज ऑल्सो कॉल्ड एज आयोनिक बॉन्ड. मग रियल मॉलिक्युल्स मध्ये तर कोव्हॅलंट बॉन्ड्स असतात बिटवीन द ॲटम्स. ॲटम्समध्ये हे दोन्ही ॲटम्समध्ये जो बॉन्ड असेल तो कोव्हॅलंट असेल. तर ॲटम्स ऑफ सच अ मॉलिक्युल्स व्हायब्रेट अबाउट देअर मीन पोझिशन. जर कोव्हॅलंट बॉन्ड असेल तर त्याचे ॲटम्स हे काय करतात, व्हायब्रेट होतात अबाउट देअर मेन पोझिशन. वर खाली पुढे मागे लेफ्ट राईट पण व्हायब्रेट होत असतील अबाउट देअर मेन पोझिशन. असं कंपन पावत असतात ते. तर मग अबाउट देअर मेन पोझिशन लाईक 1 डायमेन्शनल हार्मोनिक ऑसिलेटर. कसे व्हायब्रेट होतात ते, 1 डायमेन्शनल हार्मोनिक ऑसिलेटर. आता बघा, ही स्प्रिंग आहे, हे 2 ॲटम आहेत आणि हा हार्मोनिक ऑसिलेटर आहे. 1 डायमेन्शनल म्हणजे एकाच डायरेक्शनमध्ये असा, याला हार्मोनिक ऑसिलेटर म्हणतात. स्प्रिंगला इथं एक मास, इथं एक मास, या मासने ढकलायचं, ते असं असं होतच राहील. त्याची एनर्जी लूज होईल तेव्हा ते बंद पडेल. याला सिंगल डायमेन्शनल और 1 डायमेन्शनल हार्मोनिक ऑसिलेटर म्हणतात. सच मॉलिक्युल्स देअरफॉर possess ॲडिशनल व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. आणि मग असे जे मॉलिक्युल असतील की ज्यांना कोव्हॅलंट बॉन्ड आहेत त्यांना तर अजून 2 व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. आता त्या कशा, तर याच्यामध्ये अजून डिटेल बघणार आहेत आपण. समजलं. मग जे रिजिड असतील त्यांना 3+2 5, पण काही कोव्हॅलंट बॉन्ड्स वाले जे मॉलिक्युल्स आहेत ज्यांना नॉन रिजिड म्हणू शकतो आपण. इथं नॉन रिजिड वर्ड नाही यूज केला, परंतु ते नॉन रिजिड असतील तर ते व्हायब्रेट पण होत असतात. मग त्यांना ही वेगळी एनर्जी असते. म्हणजे मॉलिक्युलला 3 प्रकारची एनर्जी असते. तो ट्रान्सलेट होत असेल तर लिनियर कायनेटिक एनर्जी, तो रोटेट होत असेल तर रोटेशनल कायनेटिक एनर्जी, आणि व्हायब्रेट होत असेल तर त्याला व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी. अशा 3 टाईपच्या एनर्जीज असतात. आता बघूया. समजलं. मग हे तर व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम त्याला असतील केव्हा, नॉन रिजिड असेल तेव्हा. रिजिड असेल तर हे 3 ट्रान्सलेशनल आणि 2 रोटेशनल. ओके, लक्षात ठेवा. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर नीट JEE CET पॉइंट ऑफ व्ह्यू. नाउ वन क्वेश्चन फॉर युअर नॉलेज टेस्टिंग. How many degrees of freedom a monoatomic gas have?
मोनो मीन्स अ सिंगल ॲटॉमिक गॅस. मग असा गॅस की ज्याच्यामध्ये एकटा ॲटम एकच ॲटम वेगळे राहू शकतात. दे कॅन मूव्ह एनिवेअर. सिंगल ॲटम कॅन मूव्ह. मोनोटॉमिक गॅसेस कोणते आहेत? इनर्ट गॅसेस आहेत, बिकॉज दे डू नॉट रिॲक्ट विथ इच अदर. इनर्ट गॅसेस किती आहेत? 6 गॅसेस आहेत. हेलियम, आर्गॉन, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. 6 गॅसेस आहेत. मग यांना किती डिग्रीज ऑफ फ्रीडम असतील? तर एकटा जर ॲटम असेल तर तो फक्त मुव्हिंग करू शकतो, व्हायब्रेट करू शकत नाही, रोटेट करू शकत नाही. मग तो काय करत असेल? फक्त मॉलिक्यूल हा सिंगल ॲटम इज कन्सिडर्ड ॲज अ मॉलिक्यूल फॉर मोनोॲटॉमिक गॅसेस ओनली. त्याचा एक ॲटम म्हणजे एक मॉलिक्यूल आहे. मग ते ॲटम्स फक्त ट्रान्सलेट होतात. एक तर एक्स डायरेक्शनला जाईल, एक तर वाय डायरेक्शनला जाईल, एक तर झेड डायरेक्शनला तो ॲटम जात असेल. मग म्हणून त्याला फक्त 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत. आणि कोणत्या टाईपचे आहेत? ट्रान्सलेशनल. फक्त हे नाही सांगायचं, त्यांचा टाईप पण ओळखता यायला पाहिजे कोणत्या टाईपचे आहे. समजलं? हे समजणं फार इम्पॉर्टंट आहे. आय थॉट विल अंडरस्टँड. आता फॉर डायटॉमिक मॉलिक्यूल डिस्क्राईब द एनर्जी असोसिएटेड विथ ईच डिग्री ऑफ फ्रीडम. प्रत्येक डिग्रीज ऑफ फ्रीडमला किती एनर्जी असते? हाफ ऑफ केबीटी इतकी असते. किती असते? हाफ ऑफ केबीटी इतकी एनर्जी असते. हाफ ऑफ केबीटी. आता फॉर डायटॉमिक मॉलिक्यूल डिस्क्राईब द एनर्जी असोसिएटेड विथ ईच डिग्रीज ऑफ फ्रीडम. ईच. आता पॉसिबली किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे? 3 ट्रान्सलेशनल असू शकतात, 2 रोटेशनल असू शकतात, 2 व्हायब्रेशनल असू शकतात. म्हणजे 3 + 2 5 + 2 7 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतील. तर त्यांना प्रत्येक टर्मला, प्रत्येक डिग्रीज ऑफ फ्रीडमला किती एनर्जी असते? तर हाफ ऑफ केबीटी असते. ते एक्सप्लेन करा. समजते? बघा. फॉर अ डायटॉमिक मॉलिक्यूल डिस्क्राईब द एनर्जी असोसिएटेड. एनर्जी असोसिएटेड म्हणजे एनर्जीच्या अंगी असणे. विथ ईच डिग्रीज ऑफ फ्रीडम. प्रत्येक डिग्रीज ऑफ फ्रीडम मुळे त्या मॉलिक्यूलला किती एनर्जी असेल? प्रत्येक डिग्रीज ऑफ फ्रीडम मुळे ड्यू टू. आता बघा, आपण तिघांचा विचार करणार आहे. ट्रान्सलेशनल, रोटेशनल आणि व्हायब्रेशनल. आता ट्रान्सलेशनल, समजा एखादा डायटॉमिक मॉलिक्यूल आहे, तर त्याला कायनेटिक एनर्जी असोसिएटेड विथ अ मॉलिक्यूल, डायटॉमिक मॉलिक्यूल which has a translational kinetic energy associated with 3 degrees of freedom is 3 degrees of freedom म्हणजे x, y, z या 3 डायरेक्शनला त्याला मूव्ह होता येतं. म्हणून त्याला ई ट्रान्सलेशनल ही तिघांच्या सम इतकी असेल. आता लिनियर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? हाफ ऑफ mv². और ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? लिनियर और ट्रान्सलेशनल मीन्स मूविंग इन अ स्ट्रेट लाइन, either along x axis, either along y axis or either along z axis. हे तिघांच्या कायनेटिक एनर्जी म्हणजे ती टोटल ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी असेल. मग या 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत. अजून दुसरी गोष्ट, तो रोटेट होतोय. हा जो मॉलिक्यूल आहे हा अराउंड वाय ॲक्सिस रोटेट होतोय आणि अराउंड झेड ॲक्सिस असा रोटेट होतोय स्पीडमध्ये. मग त्याला 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत. तर त्या कोणत्या? रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आपण त्यांना म्हणू शकतो. मग आता रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम, तर बघा रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम, रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम तर अ डायटॉमिक मॉलिक्यूल ऑल्सो possess 2 additional rotational degrees of freedom. मग आता इफ द मॉलिक्यूल इज कन्सिडर्ड अलॉंग एक्स ॲक्सिस, जर मॉलिक्यूलला आपण एक्स ॲक्सिसच्या अलॉंग आपण कन्सिडर केलं, तो मॉलिक्यूल एक्सच्या अलॉंग आहे असं कन्सिडर केलं, तर तो कोणत्या ॲक्सिसच्या अराउंड रोटेट होऊ शकतो? मी सांगितलं हा एक्स ॲक्सिस आहे, तर तो कोणाच्या अराउंड रोटेट होऊ शकतो? वायच्या अराउंड असा रोटेट होऊ शकतो. अजून
झेडच्या अराउंड तो असा रोटेट होऊ शकतो. मग त्याला मोमेंट ऑफ इनर्शिया असतील, जी बॉडी रोटेट होते त्याला मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. मग समजा तो वाय आणि एक्स ॲक्सिसवर जर असेल तर तो वाय आणि झेडच्या अराउंड फिरू शकतो, रोटेट होऊ शकतो. तो वायच्या अलॉंग कन्सिडर केला तर एक्स आणि झेडच्या अराउंड रोटेट होऊ शकतो. झेडच्या अलॉंग त्याला कन्सिडर केला तर एक्स आणि वायच्या अराउंड तो रोटेट होऊ शकतो. म्हणजे तीन पैकी एका ॲक्सिसच्या अलॉंग जर असेल तर उरलेल्या दोन ॲक्सिसच्या अराउंड तो रोटेट होऊ शकतो. A diatomic molecule also possesses two additional rotational degrees of freedom if the molecule is considered along x axis. जर मॉलिक्यूल आपण x च्या अलॉंग आहे असं कन्सिडर केलं तर मग त्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या ॲक्सिसच्या अराउंड असतील? y ॲक्सिसच्या अराउंड. समजा मोमेंट ऑफ इनर्शिया iy असेल. लेट iy and iz be the moment of inertia of a diatomic molecule around y and z axis respectively with their angular speed. त्यांना स्पीड किती? आता जसं बघा, मास आणि व्हेलॉसिटी. मासचा रोल मोमेंट ऑफ इनर्शिया करतो आणि व्हेलॉसिटीचा रोल अँग्युलर व्हेलॉसिटी. ही लिनियर व्हेलॉसिटी, ही अँग्युलर व्हेलॉसिटी रोटेशनल मोशन मध्ये. हे आपण कुठं पाहिलं होतं? फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये. तर आता मग त्याला जी रोटेशनल कायनेटिक एनर्जी असते हाफ ऑफ आय ओमेगा स्क्वेअर असते. रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ ए बॉडी हॅव फॉर्म्युला हाफ ऑफ आय ओमेगा स्क्वेअर. हाफ ऑफ आय ओमेगा स्क्वेअर. वाय ॲक्सिसच्या अराउंड असेल तर सफिक्स यू कॅन यूज वाय वाय ॲज अ सफिक्स. झेड ॲक्सिसच्या अराउंड रोटेट होत असेल तर यू कॅन यूज झेड झेड ॲज अ सफिक्स. सो हाफ ऑफ आय झेड ओमेगा झेड स्क्वेअर. समजलं? मग विथ डब्ल्यू वाय ओमेगा वाय, ओमेगा कॉल इट ॲज अ ओमेगा. मी मुद्दाम अशी दांडी वाढलेली आहे, अशी वाकडी केलेली, म्हणजे त्याला ओमेगा ट्रीट करायचा, नॉट डब्ल्यू. हां, लक्षात ठेवा. तर ओमेगा वाय आणि ओमेगा झेड विथ रिस्पेक्टिव्ह अँग्युलर स्पीड, म्हणजे ते किती स्पीडने रोटेट होत आहे, स्पीड किती. तर रोटेशनल कायनेटिक एनर्जी. मग इट रोटेशनल त्यांची दोन ॲक्सिसच्या अराउंड वाय आणि झेडच्या अराउंड काय असेल? हाफ ऑफ आय ओमेगा स्क्वेअर वाय वाय अँड हाफ ऑफ आय ओमेगा स्क्वेअर झेड ॲक्सिस, अराउंड झेड ॲक्सिस. आता मग अशा मॉलिक्यूलला टोटल समजा तो रिजिड आहे. मग रिजिड आहे तर त्याला 3 ट्रान्सलेशनल आणि 2 रोटेशनल असतील, व्हायब्रेशनल नसतील. रिजिड म्हणजे भक्कम आहे, तो व्हायब्रेट होत नसतील त्याचे ॲटम. मग ह्या डिग्रीज ऑफ फ्रीडम नसतील त्याला. कोणत्या? व्हायब्रेशनल नसतील. मग असतील तर त्या कोणत्या? तर 3 रोटेशनल आणि 3 ट्रान्सलेशनल आणि 2 रोटेशनल. मग 3 ट्रान्सलेशनल कोणत्या आहेत? तर ह्या 3 प्लस 2 रोटेशनल कोणत्या आहेत? तर ह्या 2. मग एकूण टोटल किती झाल्या? 5. तर बघा, इफ द मॉलिक्यूल इज कन्सिडर्ड टू बी रिजिड. आता रिजिड आणि नॉन रिजिड मध्ये मी इथंच तुम्हाला फरक सांगितला. रिजिड म्हणजे त्याचे मॉलिक्यूल्स हे नेवर गोइंग टू व्हायब्रेट, आणि नॉन रिजिड मीन्स they are vibrating about their mean position. Atoms of the molecules are vibrating about their mean position. Now, if the molecule is considered to be rigid, the total energy due to translational and rotational degrees of freedom is, या degrees of freedom मुळे त्या ॲटमला एनर्जी प्राप्त होते, आणि त्या एनर्जीज ही आहे kinetic energy due to translational motion along x axis, kinetic energy due to translational motion along y axis, translational kinetic energy due to the motion along z axis, rotational kinetic energy due to rotation about y axis, rotational kinetic energy due to rotation about z axis. Okay, but diatomic molecules which are non rigid. पण असे पण डायटॉमिक मॉलिक्यूल असतात, डायमिस 2 ॲटम्स वाले मॉलिक्यूल, की जे मात्र नॉन रिजिड असतात. नॉन रिजिड मीन्स व्हॉट? एकदम भक्कम कडक नाही, म्हणजे त्यांचा बॉन्ड हा थोडा फ्लेक्झिबल असतो, कमी जास्त. दे आर व्हायब्रेटिंग. वाय? बिकॉज दे आर व्हायब्रेटिंग. मग असे जर असतील तर त्यांना व्हायब्रेशनल पण असेल. मग ती व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी किती? तर ही बघणार आहेत आपण. बघा,
But diatomic molecules which are non-rigid possess additional vibrational degrees of freedom. This vibrational motion adds energy. या vibrational motion मुळे अजून एनर्जी त्याची वाढते and associated with the vibrations to the total energy of the molecule. एकूण एनर्जी मध्ये यांची भर पडते. Vibrational. Now total energy, this is the total energy. This is the total energy of diatomic molecule but which is non-rigid. Non-rigid असेल तर 3 प्रकार असतात. रिजिड असेल तर फक्त 2 प्रकार असतील डायटॉमिक मध्ये, आणि मोनोएटॉमिक असेल तर फक्त ट्रान्सलेशनल असेल. समजते? तर मग ई ट्रान्सलेशनल, ई रोटेशनल, ई व्हायब्रेशनल. मग टर्म व्हायब्रेशनल कन्सिस्ट ऑफ, आता व्हायब्रेशनल मध्ये त्याला 2 टाईपचे एनर्जीज आहेत, कायनेटिक आणि पोटेन्शियल. आता जेव्हा ॲटम पुढे मागे तो मोशन मध्ये आहे, व्हेलॉसिटी त्याला काहीतरी असेल, त्याच्यामुळे त्याला कायनेटिक एनर्जी असेल, आणि काही अंशी त्याला स्टॅबिलिटी पण असते, आणि ती असेल ड्यू टू स्टॅबिलिटी पोटेन्शियल एनर्जी त्याला असते. मग आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ ऑफ mv² असतो. आपण मुद्दाम समजण्यासाठी हा इनिशियल व्हेलॉसिटी यूज केला, u फॉर इनिशियल व्हेलॉसिटी, v फॉर फायनल व्हेलॉसिटी. आणि पोटेन्शियल एनर्जीसाठी हाफ ऑफ ka², हा फॉर्म्युला आपण शिकणार आहे. ए पण इथं आर आहे, आर म्हणजे डिस्टन्स असेल किंवा ए ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन असतो, म्हणजे ॲम्प्लिट्यूड असतो हा आर फॉर ॲम्प्लिट्यूड. म्हणजे हा मॉलिक्यूल आहे इकडे किती गेला मेन पोझिशन पासून, म्हणजे इथून इकडे अथवा इथून इकडे, हे वन साइडेड जे डिस्टन्स असतं दॅट इज ॲम्प्लिट्यूड. हिअर आर इज द डिस्टन्स that molecule can vibrate about its mean position. ही पोटेन्शियल एनर्जी. हा फॉर्म्युला आपल्याला ऑसिलेशन चॅप्टर मध्ये कायनेटिक एनर्जीचा शिकायचा बाकी आहे. नाही तर तुम्ही पोटेन्शियल एनर्जी आजपर्यंत mgh फॉर्म्युल्याने शिकलेले आहेत, पण हा फॉर्म्युला अजून शिकायचा बाकी. लक्षात ठेवा, हा तेव्हा येणार आहे, परंतु आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हाफ ऑफ kr². आर काय सांगितलं, डिस्टन्स, आणि के हा एक कॉन्स्टंट असतो. बर, त्याला स्प्रिंग कॉन्स्टंट और फोर्स कॉन्स्टंट असंही म्हणतात. स्प्रिंग कॉन्स्टंट और फोर्स कॉन्स्टंट. आता इथं स्प्रिंग कसली आली ती स्पेशली ऑसिलेशन चॅप्टर मध्ये आपण शिकणार आहेत. ऑसिलेशन्स चॅप्टर मध्ये हेच शिकणार आहेत परत. तर मग व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम ह्या 2 असतील, तर त्यांच्यामुळे असणारी एनर्जी ड्यू टू व्हायब्रेशनल तर ती इतकी असेल. आणि म्हणून हॅन्स फॉर ए नॉन रिजिड, आणि म्हणून नॉन रिजिडला किती असतील, मग 3 प्रकारच्या एनर्जीज असतील, म्हणजे ट्रान्सलेशनल, रोटेशनल आणि व्हायब्रेशनल. तर बघा हे अजून या पॉइंटमध्ये, आणि प्रत्येकामुळे ह्या टर्म, ह्या 5 टर्म्स प्लस ह्या अजून 2 टर्म्स, आणि प्रत्येक टर्म ही किती असते, हाफ ऑफ केबीटी असते. प्रत्येक एनर्जी ही किती असते, म्हणजे एका याची फक्त हाफ ऑफ केबीटी असते. हाफ ऑफ केबीटी, 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 हाफ ऑफ केबीटी. हे 2 टाइम्स आहे, हे पण 2 टाइम्स आहे, आणि हे 3 टाइम्स आहे. तर बघा, हेन्स फॉर अ नॉन रिजिड डायटॉमिक गॅस, नॉन रिजिड डायटॉमिक गॅससाठी इन थर्मल इक्विलिब्रियम, पण तो थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे, म्हणजे त्याचं टेम्परेचर हे नथिंग गोइंग टू चेंज, नायदर इन्क्रीजिंग नॉर डिक्रीजिंग. हेन्स फॉर अ नॉन रिजिड डायटॉमिक गॅस इन थर्मल इक्विलिब्रियम ॲट टेम्परेचर T, की ज्याचं टेम्परेचर T आहे, फिक्स टेम्परेचर आहे. The mean kinetic energy associated due to translational motion of the molecule along the 3 direction x, y, z multiplied by half of kBt, that is this much amount of energy is constituted by or contributed by each axis. मग हे एकाच्या अलॉंग इतके असते, तर 3 ॲक्सिसच्या अलॉंग किती असेल, 3 into half of kBt means 3/2 kBt. नंतर कायनेटिक एनर्जी असोसिएटेड ड्यू टू रोटेशनल मोशन अबाउट 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर, अबाउट 2 परपेंडिक्युलर ॲक्सेस, y z घेतले आपण, y आणि z, तर ती किती असते,
2 टाइम्स द हाफ ऑफ केव्हिटी, म्हणजे एकाला हाफ ऑफ केव्हिटी दुसऱ्याला हाफ ऑफ केव्हिटी किती झाले, मग डबल ऑफ हाफ ऑफ केव्हिटी. हे समजलं ना. 3 कसं आलं, या तिघांच्या प्रत्येकाच्या हाफ ऑफ केव्हिटी प्लस हाफ ऑफ केव्हिटी प्लस हाफ ऑफ केव्हिटी किती झाले, 3 टाइम्स द हाफ ऑफ केव्हिटी. आणि हे रोटेशनल साठी किती आले, हाफ ऑफ केव्हिटी प्लस हाफ ऑफ केव्हिटी 2 टाइम्स द हाफ ऑफ केव्हिटी. आणि व्हायब्रेशनल साठी किती असतील, 2 टाइम्स हाफ ऑफ केव्हिटी प्लस हाफ ऑफ केव्हिटी असतील 2 टाइम्स द हाफ ऑफ केव्हिटी करस्पॉन्डिंग टू कायनेटिक अँड पोटेन्शियल. इथं ही कायनेटिक आहे आणि पोटेन्शियल आहे. हे 2 म्हणजे कोणते कोणते, हे कायनेटिक आणि ही पोटेन्शियल आहे. हे फॉर्म्युले तुम्हाला हा झालेलाच आहे, पण हा यायचा बाकी आहे. तर अशा प्रकारे समजलं. मग डिग्रीज ऑफ फ्रीडम नाउ विल स्टॉप हिअर.